गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू NB इंग्लिश अकॅडमी. मी प्राध्यापक बालाजी सर. आजच्या या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक आपण घेऊन आलोत. यूज्ड टूचा उपयोग वाक्यामध्ये कशा पद्धतीने केला जातो. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की यूज्ड टूचा उपयोग कशा पद्धतीनं करायला पाहिजे. आजही आपण त्याचाच उपयोग पाहतोय, मात्र थोडासा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांनी लक्ष द्यायचे. हे बघा, आपण काय करतोय, यूज्ड टू. हे यूज्ड टूचा जो उपयोग आपण मागे पाहिलेला आहे त्याचं कसं करायचं आपण सविस्तर बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं की बी प्लस यूज्ड टू प्लस बी जेव्हा घेतलं, बीचे रूप जेव्हा येतात ना, आय एम, इज, आर, वॉज, वेर, शल बी, विल बी, अशा प्रसंगी क्रियापदांचा चौथा फॉर्म आपण वापरलेला होतो. त्याच्या अगोदर केवळ यूज्ड टू होता म्हणून क्रियापदांचा पहिला फॉर्म आपण वापरलेला आहे, मात्र बीचा वापर झाला म्हणून आपण इथे चौथा फॉर्म वापरलेला आहे. त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट घेतलं. बघा, इकडे बीच्या अगोदर सब्जेक्ट घेतलं. हे रूप आपण बघितलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण शिकलो. पहा मित्रांनो, जर आपण मागचा व्हिडिओ पाहिला नसाल तर NB इंग्लिश अकॅडमी या YouTube चॅनलवरती जायचं आहे. तिथे आपल्याला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील व्यवस्थित. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जर व्हिडिओ आवडला तर निश्चितच आपण हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबत आपल्या मित्रपरिवारांना शेअर करायचे. चला आपण पाहूया आजचा हा व्हिडिओ. यूज्ड टूचा उपयोग पुन्हा कसा करतोय या ठिकाणी पाहायचा आहे. बघा, अगोदर आणि आताच्या व्हिडिओमध्ये थोडासा फरक आहे, ते मी समजवण्याचा प्रयत्न करतोय. काय पहा, मागे काय पाहिलं समजूया. आय एम यूज्ड टू प्लेइंग क्रिकेट. बोर्डाकडे सविस्तर लक्ष द्यायचं आहे. हे बघा, इथे मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे, इथे यूज्ड टू हे एक शब्द आहे आणि प्लेइंग हा वेगळा क्रियापद आहे. इथे टू आलाय म्हणून इथे क्रियापदाचा पहिला फॉर्म येत नाहीये, कारण हा जो टू आलेला आहे ना, हे यूज्ड सोबत आहे. म्हणजे हा वेगळा शब्द आहे आणि हा वेगळा शब्द आहे. ओके, म्हणजे या टूचा आणि याचा संबंध नाही आहे इथे. त्याच्यामुळे आपण पाहिलं इथे क्रियापदांचा चौथा फॉर्म वापरला. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिलं. याचा अर्थ काय झाला की मी, बघा, आय एम यूज्ड टू प्लेइंग क्रिकेट. म्हणजे काय होईल बघा, मला क्रिकेट खेळण्याची सवय आहे. मला क्रिकेट खेळण्याची सवय आहे. इथे सवय आहे हे सांगण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मला क्रिकेट खेळण्याची सवय आहे. ओके, क्रिकेट खेळण्याची सवय आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी वाक्यरचना आपण बनवलेलं आहे. मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं. ओके, याच्यामध्ये आणखी एक वाक्यरचना कसा बनवला जातो बघा. इथे V4 आपण घेतलं. जर समजा या V4 ला समजा या ठिकाणी नाही राहिलं असतं, जर समजा आपण वाक्यामध्ये V4 घेतलाच नाही, फक्त सरळ ऑब्जेक्ट घेतलेला आहे, म्हणजे कसं होणार, आय एम यूज्ड टू क्रिकेट. याचा अर्थ होईल की मला क्रिकेटची सवय आहे. लक्षात येतं का, मला क्रिकेटची सवय आहे. आय एम यूज्ड टू टी, मला चहाची सवय आहे. ओके, म्हणजे इथे वर्ब असेल तर वर्बचा उल्लेख केला जातो, डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्टचा उल्लेख केला जातो. म्हणजे या वाक्यामध्ये प्लेइंग क्रिकेट आहे म्हणून इथे खेळण्याची क्रिया दाखवलेली असल्यामुळं इथे काय म्हटलं, मला क्रिकेट खेळण्याची सवय आहे असं या ठिकाणी उल्लेख केला जातो. आणि प्लेइंग या क्रियापदाला काढल्यानंतर सरळ क्रिकेटची सवय आहे असं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. चला, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, सविस्तर बघितलं. लक्षात द्यायचं, हे वाक्यरचना व्यवस्थित आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेले आहोत. सर्वांनी बोर्डाकडे लक्ष द्यायचंय. आपण काय करायला, हे जे वाक्यरचना घेतलेलं आहे याच्यामध्ये फक्त थोडासा बदल करतोय. तो बदल मात्र सर्वांना समजला पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकतो पहा. बिलकुल एक शब्द लक्षात घ्यायचा, एक शब्द याच्यामध्ये ऍड करायचा आहे. तो ऍड कसा करायचा आपण या ठिकाणी पाहतोय. सर्वांचं लक्ष असायला पाहिजे बोर्डाकडे. बिलकुल सिंपल. बघा, इथे एमच्या नंतर एम असेल, इज असेल, आर असेल, एम इज आर. बी चे वर्तमान काळामधले रूप कोणकोणते आहेत, बी चे वर्तमानकालीन रूप एम इज आर, बी चे भूतकालीन रूप वॉज आणि वर, आणि बी चे भविष्यकालीन रूप शल बी आणि विल बी. ओके, आपण इथे वर्तमानकालीन रूपांचा विचार करतोय. इथे एम इज आर असतील किंवा भूतकालीन वॉज वर असतील किंवा भविष्यकालीन शल बी विल बी असतील. शल बी विल बी, शल आणि विल च्या नंतर आपण अशा पद्धतीने या ठिकाणी शब्दरचना घेतो. कसं घेतो पहा, आपण नंतर पाहूया. इथे एम इज आर वॉज च्या नंतर काय घेतलेलं आहे, या ठिकाणी
गेटिंग GETTING गेटिंग या शब्दांचा वापर करावा लागतो. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. केवळ एक शब्द वापरलेला आहे. आय एम युज्ड टू प्लेइंग क्रिकेट. या वाक्याला आपण काय केलं? आय एम गेटिंग युज्ड टू प्लेइंग क्रिकेट. म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा. आपण अगोदर बघितलं की मला क्रिकेट खेळण्याची सवय आहे. मग आता आपण काय बघायलो? अरे बाबा की मला एखाद्या गोष्टीची सवय लागत आहे. बघा सवय लागत आहे. सवय असणं आणि सवय लागणं, सवय होत असणं याच्यामध्ये थोडासा फरक जाणवतोय. तुम्ही थोडासा फरक लक्षात घ्या आता तुम्हाला हे वाक्य समजतं. काय म्हटलेलं आहे अगोदर? मला क्रिकेट खेळण्याची सवय आहे आणि आता काय म्हणायला लागलं की मला क्रिकेट खेळण्याची सवय होत आहे. बघा गेटिंग हा शब्द घेतलाय. मला क्रिकेट खेळण्याची सवय होत आहे म्हणजे एखाद्या गोष्टीची सवय लागत आहे. आता या अर्थाने आपण या ठिकाणी गेटिंग नावाचा शब्द वापरलेला आहे. आय एम गेटिंग युज्ड टू ड्रिंकिंग मिल्क. मला दूध पिण्याची सवय होत आहे नाही का. आय एम गेटिंग युज्ड टू आस्किंग क्वेश्चन्स. मला प्रश्न विचारण्याची सवय होत आहे म्हणजे ती सवय लागत आहे असं या ठिकाणी आपण म्हणतोय. आय एम गेटिंग युज्ड टू रायडिंग बाईक. मला बाईक चालवण्याची सवय होत आहे म्हणजे एखाद्या गोष्टीची सवय होत आहे हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण काय केलं? या ठिकाणी मात्र या गेटिंग शब्दांचा वापर केलेला आहे. बघा वेगवेगळ्या पद्धतीने आपण घेतले. इथे एम घेतले कारण आय आहे एक वचन असल्यामुळे आय घेतलं. इज आर कुठे वापरला आपण? एक वचन असेल तर इज, अनेक वचन असेल तर आर असं आपण या ठिकाणी वापरलेला आहे. लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी. बघा बाकी रचनेकडे. आता आणखी तुम्हाला सांगितलेलं आहे, मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं की जर याच्यामध्ये क्रियापद असेल तर क्रिया करण्याची सवय होत आहे असं आपण या ठिकाणी गेटिंग घेतल्यानंतर सांगितलं. ओके प्लेइंग हे क्रियापद आहे. एखादी क्रिया करण्याची सवय होत आहे. परंतु जर याच्यामध्ये क्रियापदच नसेल, जसं आपण आता मागच्या वेळी सांगितलं की जसं मला एखाद्या गोष्टीची सवय आहे हे सांगण्यासाठी आता इथे काय होणार आहे? प्लेइंग नाही घेतलं मग काय होईल? आय एम गेटिंग युज्ड टू क्रिकेट. म्हणजे मला क्रिकेटची सवय होत आहे. ओके क्रिकेट खेळण्याची नाही, खेळण्यासाठी जो शब्द वापरला आहे प्लेइंग तो शब्द आता वाक्यात नाही म्हणून आपण काय केलं? सरळ सरळ क्रिकेटची सवय होत आहे. मला क्रिकेटची सवय होत आहे. आय एम गेटिंग युज्ड टू क्रिकेट. मला क्रिकेटची सवय होत आहे. यस आय एम गेटिंग युज्ड टू मोबाईल. मला मोबाईलची सवय होत आहे. यस आय एम गेटिंग युज्ड टू ओके व्हॉट एव्हर यू वांट टेक एनी नाउन एनी ऑब्जेक्ट देयर. कुठलेही ऑब्जेक्ट त्या ठिकाणी येऊ शकता. जसे की टी मला चहाची सवय होत आहे. दुधाची सवय होत आहे. यस अशा प्रकारे शब्दरचना या ठिकाणी विदाउट वर्ब आपण या ठिकाणी घेऊ शकतो. लक्षात घ्यायचं सिंपल साध्या पद्धतीने सांगतोय. क्रिकेट या ठिकाणी जर समजा वर्ब असेल तर ती क्रिया करण्याची सवय आहे आणि जर वर्ब नसेल डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर सरळ सरळ या ऑब्जेक्टला सोबत घ्यायचं. मला या ऑब्जेक्टची सवय होत आहे असं या ठिकाणी अर्थ केला जातो. ओके समजतंय? गुड गुड समजतं. एकदम सिंपल पद्धत आपण सांगतोय. त्यानंतर बघा इथे काय केलं? आय आहे म्हणून आय घेतलं. जर समजा मी म्हणालो ते ही आहे, ही काय होईल? ही इज. हिची जोडी इज आहे. ही शी इट किंवा एक वचन असेल एखाद्या व्यक्तीचं नाव असेल जसं निधू तरी आपण इथे इज घेतो. ओके ही इज गेटिंग. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. शब्द रचना लक्षात घ्यायचे. ही इज गेटिंग युज्ड टू. बघा कुठलेही शब्द आपण या ठिकाणी घेतोय. सिंगिंग मी सिंगिंग घेतला. सिंगिंग सॉंग्स SONGS सॉंग्स अनेक गाणे. ही इज गेटिंग युज्ड टू सिंगिंग सॉंग्स म्हणजे त्याला गाणे गाण्याची सवय होत आहे. यस सवय होत आहे. गाणे गाण्याची सवय होत आहे. बघा काय म्हणतोय? त्याला गाणे गाण्याची सवय होत आहे. म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट सतत करत राहिली ना त्याला ती सवय होत आहे, सवय लागतं. म्हणून या ठिकाणी गेटिंग या शब्दांचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. काय होणार आहे? ही इज गेटिंग युज्ड टू सिंगिंग सॉंग. त्याला गाणे गाण्याची सवय होत आहे. ओके एक वचन आहे म्हणून हीच घेतलं. जर एकापेक्षा जास्त असतील अनेक वचन असेल वी WEV दे नाही का किंवा एकापेक्षा जास्त नाउन असतील जसे की निधू ओके अँड नैतिक. यस एकापेक्षा जास्त नाव आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. निधू अँड नैतिक इथे आर येणार आहे कारण हे दोघं आहेत. निधू अँड नैतिक एकापेक्षा जास्त आहेत. आर निधू अँड नैतिक आर गेटिंग. लक्ष द्या युज्ड टू. बघा लक्ष द्यायचे. निधू अँड नैतिक आर गेटिंग युज्ड टू. चला यांच्यासाठी वर्ब कोणता घेऊ? इथे घेणार आहे. चला रायटिंग.
रायटिंग स्टोरीज. मी या ठिकाणी रायटिंग स्टोरीज घेतला. बघा काय झालं याचं, नीदू आणि नैतिकला कथे स्टोरीज म्हणजे कथा, एकापेक्षा जास्त अनेक वचन शब्द वापरलेले आहेत म्हणजे कथे. या ठिकाणी नीदू आणि नैतिकला कथे लिहिण्याची सवय होत आहे. लिहिण्याची सवय होत आहे, कळते का? कथे लिहिण्याची सवय होत आहे. वाक्यरचना कुठलेही घ्या. नीदू अँड नैतिक आर गेटिंग युज्ड टू अ न्यू स्कूल. बघा मी काय केलं या ठिकाणी, काय केलं बघा, इथे काय सांगितलं की नीदू अँड नैतिक आर गेटिंग युज्ड टू. आता मी ते युज्ड टू च्या नंतर रायटिंग स्टोरीज घेतलं म्हणजे लिहिण्याची, कथे लिहिण्याची सवय असं सांगितलेलं आहे. आता मी लक्षात घ्यायचं या ठिकाणी नवीन शब्द घेतलाय. समजा मी रायटिंग स्टोरीज याला काढून टाकलं आणि या ठिकाणी घेतलं अ न्यू. इथे घे ना अ न्यू NEW न्यू स्कूल. बघा याचा अर्थ काय होईल, नीदू अँड नैतिक आर गेटिंग युज्ड टू अ न्यू स्कूल. याच्यानंतर क्रियापद घेतलेलं आहे का? नाही. क्रियापदांचा कोणताच फॉर्म घेतलेला नाही. जो चौथा फॉर्म या ठिकाणी लागतो तो फॉर्म घेतलेला नाही. डायरेक्ट सरळ आपण या ठिकाणी काय घेतलं, ऑब्जेक्ट घेतलं. म्हणून काय होईल बघा, नीदू अँड नैतिक आर गेटिंग युज्ड टू अ न्यू स्कूल म्हणजे नीदू आणि नैतिकला एका नवीन शाळेची सवय होत आहे. नवीन शाळेची सवय होत आहे म्हणजे त्याने एका नवीन शाळेत जात आहेत म्हणजे त्याला नवीन शाळेची सवय या ठिकाणी लागत आहे, असं या ठिकाणी या वाक्यांचा अर्थ केला जातो. पहा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल साध्या पद्धतीनं सर्वांना समजलं पाहिजे. एकदम सिंपल अशा भाषेमध्ये सांगण्याचा शिकवण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतोय. सर्वांना समजलं पाहिजे. आणि या ठिकाणी शब्दरचना लक्षात घ्या, कशा पद्धतीने आपण शब्दरचना मांडत आहोत ती शब्दरचना मात्र तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं हजारो लाखो वाक्य तयार करायचे आणि मग आपल्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना न अडखळता फ्लुएन्सी एकदम जबरदस्त परफेक्ट इंग्लिश मध्ये बोलायचंय. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पहा हे वाक्यरचना आपण कशा पद्धतीने बनवलेलं आहे. ओके, गुड. आता पहा, जे वाक्यरचना आपण या ठिकाणी बनवलं, या वाक्यांचा प्रश्न तयार कसा केला जातो, याचा नकारार्थी कसा केला जातो, नकारार्थी प्रश्नार्थ कसा केला जातो. पहा सिंपल आहे. जसं नेहमीच्या व्हिडिओमध्ये आपण शिकवतो की प्रश्न करताना काय करावं लागतं, नकारार्थी वाक्य बनवताना काय करावं लागतं, किंवा नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य कसं बनवायचं या ठिकाणी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये शिकलेले आहोत. आताही पहा इथे काय घेतलं, ऍम. याचा प्रश्न आहे बघा, वाक्य सेंटेन्स कितीही मोठा असू द्या, वाक्य कितीही मोठा असू द्या त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. प्रश्न बनवण्यासाठी काय करावं लागतं, केवळ ऍम, हे इज आणि हे आर यांना काय करायचं, या वाक्यातून काढायचा आणि याच वाक्याच्या सुरुवातीला बघा, इथे मी ऍमला काढलं, इथे घेतो सुरुवातीला घेतलं, हे ऍमला सुरुवातीला घेतलं. आता इथून मी ऍमला काढलेलं आहे असं गृहीत धरा. म्हणजे काय होईल, एम आय युज्ड टू प्लेइंग क्रिकेट अशा पद्धतीने प्रश्नार्थक चिन्ह असेल. एम आय गेटिंग युज्ड टू प्लेइंग क्रिकेट, हे शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिलं. ओके, हे झाला प्रश्न. याचा अर्थ होईल की मला क्रिकेट खेळण्याची सवय आहे का, सवय होत आहे का, असं या ठिकाणी वाक्यरचना केला जातो. ओके, याचा नकारार्थी कसं आहे, मग नकारार्थी करण्यासाठी जे एम इज आर आहे त्याच्या समोर इथे नॉट लिहावं लागतं. म्हणजे याला काढून टाकलं, आय एम नॉट युज्ड टू प्लेइंग क्रिकेट. आय एम नॉट गेटिंग युज्ड टू प्लेइंग क्रिकेट. बघा नॉटच्या नंतर आपण गेटिंग घेतलेलं आहे. आय एम नॉट गेटिंग युज्ड टू प्लेइंग क्रिकेट म्हणजे मला क्रिकेट खेळण्याची सवय होत नाही. आणि पुन्हा याच वाक्याला नकारार्थी बनवण्यासाठी हे नॉटला इथेच ठेवायचं आहे, पुन्हा या एमला काढायचं आणि सुरुवातीला घ्यायचं, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह ठेवायचं. एम आय नॉट गेटिंग युज्ड टू प्लेइंग क्रिकेट म्हणजे मला क्रिकेट खेळण्याची सवय होत नाही का, असं या वाक्यांचा अर्थ होतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्यरचना आपण पाहिलं. ज्या पद्धतीने एका वाक्यांचा आपण 4 वाक्य पाहण्याचा प्रयत्न केला, त्याचा प्रत्येक वाक्यासोबत या ठिकाणी केला जातो. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे जो वाक्यरचना आपण या ठिकाणी घेतलाय. पहा मित्रांनो, आपण काय केलं, हे बघा बी, या ठिकाणी बीचा शब्द वापरलेला आहे. बी म्हणजे ॲमिझर वॉजर सर्व शब्द या ठिकाणी घेतले जातात. ओके, आपण इथे केवळ ॲमिझरचा वापर केला म्हणजे मला एखादी गोष्ट करण्याची सवय होत आहे म्हणजे एम, इज आणि आर या 3 शब्दांचा वापर केला जातो. आणि जर मला म्हणायचंय की एखाद्या गोष्टींची मला सवय होत होती, मला क्रिकेट खेळण्याची सवय होत होती, मला टीव्ही पाहण्याची सवय होत होती, एखाद्या गोष्टीची सवय होत होती म्हणजे एक सवय लागत होती परंतु ती लागली नाही, सवय होत होती, सवय लागत होती. या ठिकाणी आपण काय करतोय, हे बघा ऍमच्या ठिकाणी वॉज
म्हणजे ही शी इट आणि एकवचन नाम असेल नैतिक, तर यांच्यासमोर आपण वाज वापरतो आणि एकापेक्षा जास्त असतील तर आपण वेर वापरतो, WERE. ओके, इथे आरच्या ठिकाणी वेर वापरतो. यस, आणि एम आणि इजच्या ठिकाणी वाज वापरतो. ओके, इथे आयच्या समोर एम वापरलं परंतु वाज वेर हे दोनच शब्द त्या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे सर्वत्र एक वचनच्या समोर वाज आणि अनेक वचन सब्जेक्टच्या समोर वेर असा आपण वापरतो. लक्षात घ्यायचं, मला एखाद्या गोष्टीची सवय होती हे सांगण्यासाठी वॉज वेरचा वापर झाला. येस, आय वॉज कसं होईल मत आहे, ही वॉज गेटिंग युज्ड टू सिंगिंग सॉंग्स, म्हणजे त्याला गाणे गाण्याची सवय होती. येस, त्याला गाणे गाण्याची सवय होती. अशा पद्धतीने या ठिकाणी वाक्यरचना आहे. वी आर, आता त्या आर वापरलं बघा, हे झालं मागचा शब्द वी आर. आता आरच्या ठिकाणी वेर घ्यायचं. वी आर गेटिंग युज्ड टू, यस, युज्ड टू स्टडिंग, आम्हाला अभ्यास करण्याची सवय होत आहे, परंतु आरच्या ठिकाणी वेर घ्यायचे, WERE. वी वेर गेटिंग युज्ड टू स्टडिंग, म्हणजे आम्हाला अभ्यास करण्याची सवय होती हे सांगण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्या वाक्यांचा प्रश्नार्थक नकारार्थी सेम जसं आपण या ठिकाणी चेंज केलं तसं तेच वॉज वेरला चेंज करायचं. ओके, आणि भविष्यकाळात कसा असेल, शॅल बी विल बी. आता हे शॅल बी विल बी चा वापर कसा आहे हे बघा. शॅल बी विल बी मॅक्झिमम, आता वापर याचा ठीक आहे आपण करूया, बट मॅक्झिमम वापर केला जात नाही, पण आपण या ठिकाणी करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. कसं होणार आहे, वाक्यरचना बोलत असताना आपण या ठिकाणी कसं करणार आहे बघा. जसं आय एम घेतलं, आय वॉज घेतलं, आय शॅल बी किंवा शॅल बी आपण बघितलं, शॅल बीच्या ऐवजी सरळ विल बी तुम्ही घेऊ शकता. शॅल बी वापरायचं असेल तर आय आणि बी समोर वापरतात, बाकी इतरत्र विल वापरतात, परंतु विल बी एकच सगळीकडे वापरता येतं. ओके, आय विल बी गेटिंग युज्ड टू प्लेइंग क्रिकेट, मला क्रिकेट खेळण्याची सवय होत असेल, असं या ठिकाणी वाक्यरचना केलं जातं. होत असेल नाही का, एखाद्या गोष्टीची सवय होत असेल असं आपण या ठिकाणी वापरला जातो. तसंच त्याचा प्रश्न करायचा असेल तर केवळ शॅल ला सुरुवातला घ्यायचं, केवळ विल ला सुरुवातला घ्यायचं, विल आय बी. ओके, आणि आय विल नॉट बी, विल आय नॉट बी, बाकीची रचना सेम. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी वाक्यरचना केलेला आहे. आपण या ठिकाणी व्हर्ब घेतला तर अर्थ कसा होणार, आणि व्हर्ब नाही घेतला डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर अर्थ कसा होणार या संदर्भात आपण सविस्तर पाहिलेलं आहे. आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना, विद्यार्थी परिवारांना मी या ठिकाणी सांगतोय, ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अभ्यास करत आहात, अभ्यास करत असताना येणाऱ्या अडचणी आपण या ठिकाणी पाहतोय, आणि हे जर येणाऱ्या अडचणी, तुमचे पॉईंट, तुमचे जे काही डाऊट्स आहेत, कोणाचे कन्सेप्ट क्लिअर झाले नाही, समजलं नाही, अंडरस्टँडिंग झालं नाही, काही कळालं नाही, तर बिनधास्त न घाबरता न डगमगता बिलकुल एक धाडसाने पुढे यायचं, आणि जो प्रश्न तुमच्या समोर आहे, जो अंडरस्टँडिंग झालेला नाही, असे प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये जायचंय आणि तिथे मात्र टाईप करायचंय की हे मला समजलं नाही, याचा अर्थ मला सांगा. निश्चितपणे मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. तर चला विद्यार्थी मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या, सर्वांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि सविस्तर अभ्यास करायचा आहे. याचा अभ्यास सर्वांना व्यवस्थित पद्धतीने करायचा आहे आणि तुम्ही याचा अभ्यास कराल याची मला पूर्ण अपेक्षा आहे. आणि त्यामुळे मी आता इथेच थांबणार आहे आणि आता आपण नंतर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर युज्ड टू चे आणखी काही उदाहरणं आहेत, आणखी काही वेगळ्या पद्धतीचा त्याचा उपयोग आहे, तो उपयोग मात्र आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबू. थँक्यू.